नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। या आमच्या गडिंगच्या पडीला घेऊन चंदगड तालुक्यातल्या एकूणच 3 तालुक्यामध्ये गावागावामध्ये या संघटनेचे विचार साहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी वेळ कमी आहे, पुन्हा वकीलच्या सर्कलमध्ये 10-15 हजार शेतकऱ्यांचा मोठा त्या ठिकाणी आंदोलन चाललंय। साहेबांना जायचं, मलाही जायचं आहे। त्यामुळे फक्त एवढंच या ठिकाणी साहेबांना मी सांगू इच्छितो आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा पुन्हा एकदा आता तर शांतता नाही का जरा, मगाशी जे झालं ते तुमचा भाग म्हणून मी केला असं समजतो, पण अशा पद्धतीनं आमच्याशी थोडंसं तुम्ही पंगा घ्यायला जाऊ नका। कोण आमचे शत्रू नाही आहेत, आम्ही आमच्या न्यायकासाठी रस्त्यावर उतरतो, पण आमच्याशी पंगा घेतलेल्या भल्या भल्यांना या आमच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला गुडघ्यातनं टेकवायला लावलेलं हे ध्यानात ठेवा। तुम्ही तर खूप जास्त करतो, त्यामुळे कोण गृहमंत्री असेल, केंद्रीय मंत्री असतील, सगळ्यांना असं गुडघ्यातनं वाकवू नव्हे तर गुडघ्यातनं मोडून त्यांना वाकवायला लावणारा, साष्टांग दंडवत घालायला लावणारा आमचा नेता आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी। त्यामुळे तो भाग विसरून जावा। मुद्दा एवढाच आहे की व्यापारी म्हटलं पहिल्यांदा सांगतो, 21 फेब्रुवारी 2022 रोजी जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेबांच्या कृपेनं, आशीर्वादाने आणि काँग्रेसच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं राज्यामध्ये सरकार आलं। त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो। साहेब त्या ठिकाणी मला वाटतं अनुभवक होते मुख्यमंत्री करण्याच्या संबंधी, पण त्याच सरकारने 21 फेब्रुवारी 2022 रोजी FRP मध्ये 3 तुकडे आणि त्याचबरोबर भूमी सुधारणा जो कायदा साहेबांनी देशाच्या त्या ठिकाणी सर्वोच्च सभागृहात दोन्ही जवळजवळ 3 दिवस बंद पाडून, 3 दिवस देशाचं सर्वोच्च सभागृह, चंदगडचं ग्रामपंचायत नव्हे, नगरपंचायत नव्हे तर देशाचं सर्वोच्च सभागृह रोखून धरून जो कायदा या संपूर्ण हिंदुस्थानातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करायला भाग पडला होता, त्याच्यावरतीच मुळावरती घाव घालायचं काम या आघाडी सरकारने केलं। तो दिनांक 21 फेब्रुवारी 2022 त्यासाठी वेळोवेळी आयुक्त उद्धव ठाकरे साहेबांना भेटून सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तो कायदा मागे घेतला नाही। शेवटी राजू शेट्टी साहेबांनी या महाराष्ट्रातल्या तमाम आणि देशभरातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली। याचिका दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी साहेब सांगतील ते कशा पद्धतीने झालं, सुप्रीम कोर्टाला कशा पद्धतीने पत्र दिलं ते सगळं सांगतील, पण त्याचा निकाल सलग 3 वर्षांनंतर 17 एप्रिल 2025 रोजी झाला। त्यापूर्वी FRPचा जो दर होता तो 21 फेब्रुवारी 2022च्या आधारे त्या महाराष्ट्राच्या आयुक्तांनी काढला होता आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखानदारांनी दर दिला आणि तसंच दर या विभागातल्या 4 कारखान्यांनी सुद्धा देऊ केला। आणि म्हणून जो निकाल 21 फेब्रुवारीचा JR रद्द झाल्यानंतर 17 एप्रिल 2025 नंतर आयुक्तांनी पुन्हा साहेबांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फरकाची रक्कम जी निघाली, जे गत सालातलं भार्गव समितीनुसार FRP ची जी रक्कम निघाली ते त्या ठिकाणी फरकाची रक्कम कारखानाही आहे। ओलाम साखर कारखाना 5,78 लाख रुपये, माळुंगे साखर कारखान्याचं 5,40 लाख रुपये, गडिंग कारखान्याचं 3,70 लाख रुपये आणि आजरा कारखान्याचं 1,95 लाख रुपये, अशी 17 कोटी रुपयाची रक्कम देण्याच्या संबंधी या विभागातल्या सगळ्या कारखानदारांना पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस सगळं लागू केलं, तरी सुद्धा या हटायला तयार नाहीत। म्हणून तुम्हाला माहित आहे दौलत कारखान्याच्या बाबतीत, आजरा कारखान्याच्या बाबतीत आपण गडिंगच्या कारखान्याच्या माध्यमातून ते करून दाखवलं तर RRC म्हणतात, रेव्हेन्यू रेकॉर्ड सर्टिफिकेट, आणि त्या शेवटची नोटीस 25/8 ला त्या ठिकाणी काढली आणि त्याच्यानंतर 3 नोटीस घेऊन या ठिकाणी व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश कसे ईस्ट इंडिया कंपनी वाले आले तसे हरामखोर या ओलाम साखर कारखान्याचे मॅनेजमेंट ही लोक त्या ठिकाणी तो नोटीस घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल असताना सुद्धा कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली। पुन्हा साहेब त्या ठिकाणी हजर राहिले आणि तत्पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करून ठेवलं होतं। कोल्हापूरच्या खंडपीठ